नाही काही नाही, हेच की तारा परत गाण्यासाठी रेडी झाली आहे आणि याच कार्यक्रमाबद्दल मी सांगणार होते. काय? एक मिनिट ऐश्वर्या, तुला कसं कळलं या कार्यक्रमाबद्दल? कारण अजून मी या कार्यक्रमाची न्यूज कुठेच ओपन केलेली नाहीये. इनफॅक्ट आत्ता तुम्हालाच पहिलं इन्व्हिटेशन द्यायला आले मी. मग तुला कसं कळलं हे? भैरवीजी, मला सगळी खबर असते, सगळ्या न्यूज पोचतात माझ्यापर्यंत. ॲक्च्युली ते जे ऑर्गनायझर आहेत ते माझ्या ओळखीचे आहेत, त्यांनीच मला सांगितलेलं. बरं बरं बरं. पण ते काय नाही, तुम्हाला सगळ्यांना यायचंय आणि मी स्वतः खूप एक्सायटेड आहे या शोसाठी आणि तुम्ही सगळ्यांनी आलंच पाहिजे. येणार ना? नक्की, सगळेजण नक्की येऊ. पण आता एवढी छान बातमी घेऊन आली आहेस ना, तर जेवूनच जायचं. चल बसूया. चालेल. ये बस ये. या. खूप मोठी संधी मिळाली आहे मला. या सावलीचं, या घरातलं अस्तित्व कायमचं संपवण्याची वेळ आलेली आहे. हिंडायला गेलो होतो. तुम्ही गजरा आणायला गेलेला? ये. आज काय विशेष? नाही, काही असं विशेष कारण नाही. मग रोज तर नाही आणत? हा, म्हणजे ऍक्च्युली काल मी एक व्हिडिओ पाहिला. त्या व्हिडिओमध्ये त्या म्हणत होत्या की संगीताची आराधना करत असताना फुलांची साथ असावी. म्हटलं माझी बायको पण संगीताची आराधना करते, तर तिच्यासाठी गजरा घेऊन जाऊया. आज गजरा माळून जातो, म्हणजे तुला फुलांची साथ मिळेल. चांगला विचार केलात तुम्ही. तसं तुम्ही रियाजामध्ये काय करता? हा, म्हणजे आम्ही नेहमी कार्यक्रमच बघतो, पण कार्यक्रमाच्या मागची मेहनत आम्हाला माहिती नसते. रियाज कसा होतो हे पण माहिती नसतं. काय करता तुम्ही? फार काही नाही. म्हणजे रियाज करताना किंवा गाताना ते शब्द लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत, ह्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष देतो आणि त्या आपसूक गाण्यात आणायच्या असतात, इतकंच. अरे बापरे, हे तर बरंच आहे, नाही का? हो. इतके दिवस मी तिला फक्त स्टेजवर गाताना पाहिलंय. कलाकार मागे किती मेहनत घेत असतो, ती प्रोसेस काय असते ही कधी अनुभवता नाही येत ना. ताराच्या निमित्ताने मला ते अनुभवता येईल. म्हणजे कसं आहे की आता ग्राहक जेव्हा आमचं एक प्रॉडक्ट घेतो, तेव्हा ते प्रॉडक्ट बनायला किती वेळ लागतो, काय प्रोसेस असते, ती काय मेहनत असते, हे जेव्हा तो स्वतःहून बघतो ना, तेव्हा मला वाटतं त्याला सगळ्यात जास्त आनंद होत असेल. आज तोच आनंद मला होणार आहे. मी तेच म्हणत होते की मजा नाही येत सारंग सर तिथे रियाजाला. तुम्ही कंटाळाल, तुम्ही नका येऊ. हो ना तारा मॅडम? हो ना. आणि कसं आहे ना, ते असं काय फार एक्साइटिंग नसतं रे रियाज वगैरे. आणि तू तुझी महत्वाची कामं सोडून कुठे येतोय तिकडे वेळ वाया घालवायला? तू ना डायरेक्ट कार्यक्रमाला आहे ना, असं रियाज वगैरे नको ना. हो. नाही, कार्यक्रमाला येईनच मी, पण रियाजाला पण येतो ना. हे बघ, मी डिस्टर्ब नाही करणार, मी बाजूला बसेन. तुम्ही रियाज करा. आता नाश्ता करा. हां. नक्की येणार आहात का तुम्ही? हो. मला आवरायचंय, मी आलेच. पासून जे उरलेले महिने आहेत ना, ते तुझ्यासाठी, तुझ्या बाळासाठी खूप महत्वाचे आहेत आणि खूप नाजूक आहेत. आता वजन वगैरे अजिबात उचलायचं नाही आणि प्लीज घरची अजिबात कामं करायची नाहीत. हा, आम्ही सगळेजण आहोत. काळजी घे बाळा स्वतःची. हो आई, घेईन मी काळजी. आणखीन एक गोष्ट विचारायची होती तुला. बोला ना. राजकुमार नीट वागतोय ना तुझ्याशी? तुझी काळजी घेतोय ना? किती विचार करताय तुम्ही?
मी तुम्हाला खरंच सांगते, हे खूप सुधारलेत. माझी एवढी काळजी घेतात ना, मला काय हवं नको ते बघतात, खूप करतायत ते माझ्यासाठी. तुम्हाला सांगू, आता पण ते कुठेतरी बाहेर गेलेत. मला म्हणाले मी आल्याशिवाय काही खायचं नाही. हा माहित कुठे गेलेत. अमृता हे बघ तुझ्यासाठी काय काय आणलंय. बघू काय पिशवी. ते ते हे आणलंय, म्हणजे हे ते तिचं डोहाळ जेवण आहे. नाही, तिला डोहाळे लागलेत ना, म्हणून ते खायला घेऊन आलं. हे तू बघू. अरे अरे शी, हे बघ कसं सगळं काय आहे, किती घाण क्वालिटी आहे याची. चांगलं नाहीये का? मी देऊन येतो परत. अरे नको नको, राहू दे. ते नंतर बदलतो, आता जा वर, जा फ्रेश हो, जा. केवढा घाबरला तो. आई तुम्ही पण ना, चेहरा बघितला का त्यांचा कसा झाला होता. हे नाही, खरंच मस्त आहे, तोंडाला पाणी सुटलं. हे आपलं, हा खा खा खा. मी मस्करी करत होते. ऐक ना, इथे नको, त्याच्या बरोबर बसून का, त्याला बरं वाटेल. जा घे, सापडेच.